हॅलो, संजय भेंडकर यांचा सत्कार करतील महेंद्र शेठ दळवी. नवगावचे राजू शास्त्री यांनी टेज जवळ यायचं आहे. राजू शास्त्री, श्री राजू शास्त्री यांनी व्यासपीठावर यायचा. यांचा सत्कार श्री सगर दत्ता सगर करतील. सुनील जी झालं का? सुनील पत्रे त्याचप्रमाणे झालं का? धन्यवाद. तो चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं, जहां पे हालांकि अभी भी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, ये मैच लखमादेव नवगांव और मंगलमूर्ति थल इन दोनों टीमों के बीच जारी है. हालांकि दोनों भी टीमों का यह पहला मैच, बहुत ही महत्वपूर्ण मैच इन दोनों भी टीमों के लिए. अश्विन, जर फलंदाजाने चौकार मारला तर दत्ता सगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि छक्का जर मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल श्री दत्ता सगर यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद सुनील जी. तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं दोस्तों, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए, जहां पे सुजय पावसे अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. स्ट्राइक इन पर संदेश परकर आणि आपल्या सर्वांचे एक लाडके समालोचक मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पाहतोय या अलिबाग तालुक्याचं नाव अटके पार महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इव्हन आपण पाहतोय की संपूर्ण भारतामध्ये किंवा अटके पार आपण 7 समुद्र पलीकडे ज्याने पोहोचवलं, अर्थात मुग्धा वैशंपायन. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय आपल्या अलिबाग तालुक्यातून अजूनही एक हिरा, मग संगीतकार असेल किंवा गीतकार असेल, अर्थात रोहित पाटील यांना विसरून चालणार नाहीये मित्रांनो. त्याचप्रमाणे आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा एक असं व्यक्तिमत्व आहे, अर्थात ते म्हणजे आपल्या अलिबागचं नाव रोशन करणारे संदीप जगे. या मंडळातर्फे मी त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय आणि त्यांना आसनच होण्याची विनंती करतोय. ते आम्हाला जॉईन झाले, त्याबद्दल त्यांचे अगदी शतशः आभार. तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं, क्योंकि दोस्तों क्रिकेट के दीवाने बहुत ही मायने रखते हैं. हर एक प्रतियोगिता में बहुत ही अच्छा योगदान होता है, रोल होता है, भूमिका होती है. पहला ओवर हालांकि सुजय ने जो डाला था उसमें तकरीबन उन्होंने अब तक 6 रन खर्च किए हैं. ओवर की समाप्ति हो चुकी है. नए गेंदबाज आए हैं परेश जड़े अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके नवगांव लखमादेव की तरफ से. यहां पे 30 गज का दायरा अब हट चुका है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आदित्य और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज किरण. हम देख सकते हैं संदेश परकर आउट होकर पैविलियन में वापस जा चुके हैं. एक बड़े बल्लेबाज मगर आज यहां पे पूरी तरह से नाकाम. मंगलमूर्ति थल पहले बल्लेबाजी करते हुए. परेश जड़े एक नए उभरते हुए खिलाड़ी है, यंगस्टर खिलाड़ी है, नवयुवक खिलाड़ी है, मगर टैलेंट से लबालब भरे हुए एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है.
शर्मीले हैं, बहुत ही शांत प्रिय क्रिकेट के खिलाड़ी, मगर बहुत ही अच्छा बल्लेबाजी और गेंदबाजी करना जानते हैं। इस मर्तबा ढीले हाथों से खेल दिया था, कवर के दिशा में ढकेल दिया था। वो जानते हैं यहाँ पे रिस्क लेना मुनासिब नहीं होगा, क्योंकि उन्होंने जान लिया है, परख लिया है। एक बड़ा शॉट खेलना मतलब यहाँ पे अपने पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि गेंद हम देख सकते हैं तकरीबन पंक्चर लगती हुई। इस वजह से यहाँ पे गेंद सीमा रेखा के बाहर पहुंचाना बहुत बड़ा काम। दोस्तों, तकरीबन लोहे के चने दांतों चबाना, इस तरह से यहाँ पे काम हमें महसूस होता हुआ। इसलिए ये बात दोनों भी बल्लेबाजों ने बखूबी पहचान ली है, जान ली है, और यहाँ पे ढीले हाथों से खेलकर अपने कलाई का इस्तेमाल करते हुए एक एक रन बनाकर जरूर अपने दिमाग में एक सेट किया हुआ जो एक टारगेट है उसके तहत पहुंचने की कोशिश। इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर भटके, और इसी के साथ अंपायर द्वारा इशारा वाइड के रूप में अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या मेरे गुणलेखक संजीत हमसे कहते हुए 8 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, दूसरा ओवर लेके आए हैं परेश झड़े। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आदित्य। इस पर यॉर्क करने का प्रयास किया था सूजी, ओहो, वहां पे सूरज गोरे की बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। एक निशाना भी जरूर लगाया था, मगर बाल बच गए नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज। इस बीच रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। इस बीच नए गेंदबाज फिर से एक बार। तो यहाँ पे परेश झड़े जरूर एक अच्छी गेंदबाजी यहाँ पे सुजय। हालांकि 8 रन उन्होंने खर्च किए थे। यहाँ पे 8 रन खर्च करना मतलब महंगा ओवर साबित होता हुआ हमने अक्सर देखा। कल पूरी रात में हमने देखा था कि सभी गेंदबाजों ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी। 1 रन 2 रन या 3 रन का ओवर यहाँ पे जो घटेगा वो अच्छा माना जाएगा, वरना यहाँ पे 6 रन जो भी गेंदबाज खर्च करेगा वो महंगा साबित होगा। अगली गेंद परेश की। इस मर्तबा फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे। गैप ढूंढने में कामयाबी नहीं, 1 रन का इजाफा। सन्माननीय अभिजित दळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अभिजित दळवी। अगली गेंद परेश की। इस मर्तबा फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की थी ऑफ स्टंप के बाहर, मगर गेंद जाती हुई। अंपायर नाराज है, नाखुश है। अंपायर ने फिर से एक बार अपने हाथ जमीन से समांतर फैलाते हुए इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में फिर से एक बार अतिरिक्त रन यहां में मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी। रनों की संख्या जहां पहुंची है हमारे गुणलेखक संजीत हमसे कहते हुए 11 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। इस मर्तबा लोअर फुल टॉस गेंद खेलना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा, मगर गेंद ने बल्ले का अंदरों ने हिस्सा लिया और गेंद मिड ऑन की दिशा में सूरज गोरे के हाथों में। मगर जब तक सूरज गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया और 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। इस बीच फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट, उसे खेल दिया था मिड विकेट की दिशा में। सूरज वहां पे, सूजय वहां पे मौजूद थे, मगर फिर से एक बार दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील कर लिया। बहुत ही शानदार यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिली। आंखों में इशारा देखने को मिला और पलक झपकते ही यहाँ पे रन चुराया गया, ये देखने को मिला। इस बीच ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 14 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन। पहले ओवर में 8 रन खर्च किए थे सुजय पावसे ने। इस मर्तबा परेश ने खर्च किए हैं 6 रन, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। 2 ओवर की समाप्ति के बाद मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, मेरे गुणलेखक संजीत मुझसे कहते हुए 14 रन। ये 4 ओवर का मैच नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार ले चलूंगा। इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर संदीप जगे के पास धन्यवाद। धन्यवाद यासिनजी। सर्वप्रथम श्री गणरायाला अभिवादन करून आणि गावदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या रसिक प्रेक्षकांचे विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे।
सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत आज हे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. एक पर्वणीचा योग आहे आणि याच दरम्यान वळूया मैदानाकडे. विघ्नेश गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू हवेत खेळलाय पण डिक्लेअर झोन घोषित परिसरात जिथे एक धाव अर्थात मिळणार. सामना यासीन जी आपण पाहतोय आजच्या रात्रीतला अर्थात दुसरा सामना आहे. मंगलमूर्ती थळ विरुद्ध लखमादेव नवगाव. लखमादेव नवगावचा हा जो संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय तो खास करून नव किंवा अननुभवी अशा खेळाडूंचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवोदित खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे आणि या नव्या दमाच्या खेळाडूंना पाहायचे आहेत की नवे आहेत पण छावे आहेत अशा पद्धतीची वृत्ती लखमादेव नवगाव संघाला जी अभिप्रेत असेल ती पाहायला मिळते का. कारण एक दर्जा लखमादेव नवगाव संघाने आपल्या विभागातूनच नव्हे तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक वेगळा दबदबा निर्माण केला. याच दरम्यानचा चेंडू विघ्नेशचा पाहिला. पंचांनी ॲज पर लॉ नंबर 42.6 अनफेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला. नो बॉल असणार आहे आणि अर्थात या नो बॉलवरती गजानन साखरकर प्रकाश सावळे अस्पिटारिया या नो बॉलवरती अर्थात कमिटीच्या निर्णयाप्रमाणे फ्री हिट नाहीये परंतु नो बॉलवरती एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळाले आणि गुणलेखक संजीत मला कळवतोय 17 धावसंख्या धावफलकावरती लागलेत. विघ्नेश गोलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट होऊन खेळतोय. मिडऑनला एकेरी धाव मिळणार आहे एवढी शंका कोणाच्याही मनामध्ये नाहीये. फलंदाज सहजगते एक धाव पूर्ण करणार. एकेरी धावांना धावसंख्या वाढवतोय. किरण पोचतोय वैयक्तिक अर्थातच 5 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय आदित्य आणि मंगलमूर्ती थळ या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18. कालच्या दिवसभराचा आढावा साधारण घेतला अर्थात रात्रभराचा जो काही खेळ रंगला होता. काका वरती आहे काका त्या संपूर्ण खेळामध्ये अर्थात आपण पाहिलं होतं की कालच्या रात्री फार काही धावा झाल्या नाहीत मैदानावरती. त्यामुळे फलंदाजांचा खऱ्या अर्थानं कस लागतोय. गोलंदाजांना साथ मिळते. खेळपट्टी साथ देते. काही अंशी चेंडूचा अर्थात साह्य मिळतंय. बालकृष्ण दामू पाटील यांचा सत्कार करतील श्री महेंद्र शेठ दळवी. अर्थात या सगळ्या गोष्टी असतात यासिनजी की कोणताही सामना मैदानामध्ये असेल तर कोणाला ॲडव्हान्टेज असावं फलंदाज की गोलंदाजाला. त्याच वेळेला क्षेत्ररक्षकांना हे कशा पद्धतीने ते जुळून घेणार. कारण इथे आपण पाहतोय सर्कल आहे परंतु डिक्लेअर सुद्धा असणार आहे आणि अशा वेळेला फलंदाज फिरून खेळणार नाही किंवा रिव्हर्स खेळणार नाही. हा सुद्धा एक ॲडव्हान्टेज गोलंदाजाच्या बाजूने आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आजच्या रात्री आपली खेळी सजवावी लागणार. परिपूर्ण पद्धतीचा अभ्यास इथे टेक्निकल किंवा त्याच वेळेला टॅलेंट या सगळ्या काही गोष्टी आज मैदानावरती अनुभवायला लागणार. तिसऱ्या षटकामध्ये आपण परिस्थिती तीच पाहतोय. विघ्नेश गोलंदाजीला आला. अद्यापर्यंत या षटकात नो बॉलच्या स्वरूपामध्ये धाव मोजली तर अद्यापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि धावफलकावरती 20 धावा लागल्यात. जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ झाला तेव्हा 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 6 आणि अद्याप या षटकात 6 धावा खर्च केल्या. बॅकफूटवर जातोय. एक सुंदर शॉट खेळतोय कव्हर पॉइंटला. 1 धाव मिळाले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. यासिनजी आपण पाहतो की अलीकडच्या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जितकी झपाट्याने प्रगती झाली किंवा फटके बदललेत इम्प्रूव्हायझेशन झालं या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर 22 धावा लागल्या आणि त्या खेळामधली एक नजाकत्ता सुद्धा पाहतोय की चेंडू खाली ठेवून सुद्धा तुम्ही खेळू शकता. त्या धावा मिळू शकतात. सिंगल्स डबल्स वरती भर दिला पाहिजे आणि त्या सिंगल्स डबल्स येऊनच धावसंख्या अद्यापपर्यंत 3 षटकात 22 पर्यंत पोहोचले. 22 धावांच्या या धावसंख्येमध्ये एक महत्वाचा फलंदाज माघारी परतलाय. मंगलमूर्ती थळ संघाचं काहीसं प्लॅनिंग असेल की 4 षटकात एवढ्या धावा नक्कीच झाल्या पाहिजे तर प्रतिस्पर्धी लखमादेव नवगाव या नावाजलेल्या संघाला आपल्याला रोखता येईल किंवा त्यांना एक आव्हानात्मक अशा पद्धतीची धावसंख्या रचता येईल यासाठी प्रयत्न असणार आहे. पाहायचं शेवटच्या षटकात काय रणनीती कामी येते. कारण रणनीती करणारे मैदानात बरेच जण असतात पण त्या रणनीतीची अंमलबजावणी कशी होणार हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार. आणि अशा वेळेला लखमादेव नवगाव संघ आपलं ट्रम्प कार्ड वापरतोय हर्षलच्या रूपामध्ये. हर्षल पाटील राईट मोर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला सिलेमिडॉफला खेळलाय. 1 धाव नक्की मिळणार आहे. क्षेत्रव्यूह सुद्धा आपण पाहतोय तितकाच साजेसा. फलंदाजाला फार मोठ्या पद्धतीने सिंगल्सचं डबलमध्ये कन्व्हर्जन होता येणार नाही याची काळजी घेतले गेले आणि या सगळ्या प्रकारामधून गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेवरती जो वरचष्मा गाजवलाय त्याच पद्धतीने आजच्या रात्री सुद्धा लखमादेव नवगाव संघ अशाच पद्धतीची कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. हेच क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं बदललेलं चित्र आज रात्री पाहायला मिळते. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. हर्षल पाटीलचा पहिला बळी. हॅलो थँक्यू दीजे. हॅलो अभिराज दळवी.
कंटिन्यू करा कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे हर्षल पाटीलला विकेट मिळाले. हर्षल पाटील याच्यासाठी मी ट्रम्प कार्ड हाच शब्द यासाठी वापरला, कारण ज्या ज्या वेळेला लखमादेव नवगाव संघाला असेल किंवा त्याच्या बापदेव संघाला असेल किंवा तो ज्या मैदानामध्ये ज्या संघाकडून खेळतो तिथे त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिल्यानंतर तो विकेट्स घेणार हा पवित्र मैदानामध्ये त्याने घेतलेला असतो. काही गोलंदाज असे असतात जे यासिनजी धावा रोखणारे असतात आणि काही गोलंदाज हे विकेट टेकिंग बॉलर्स ज्यांना आपण म्हणतो त्या पद्धतीचा विकेट टेकिंग बॉलर्स म्हणून हर्षल पाटीलकडे ओळखलं जातं. नवगाव संघ ला लाभलेला आणखीन एक गोलंदाज रूपी कदाचित हे एक छानसं लखमादेव नवगाव संघाला वरदान म्हणावं लागेल. ते डेव्हलप व्हायला काहीसा वेळ लागेल जरूर, परंतु लखमादेव नवगावच्या जुन्या खेळाडूंना माहिती आहे की नव्या खेळाडूंना संधी द्यायचं हे लखमादेवने आजपर्यंत केलेलं आहे. अनेक नवे खेळाडू त्यांनी संघामध्ये खेळवले, त्यांना चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न केले, संधी दिली आणि संधी देणं हे लखमादेव नवगाव संघाने कधीही सोडलं नाही. आजही आपण पाहतोय या नवीन दमाच्या खेळाडूंना चान्स मिळतोय. पाहायचंय की आता या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतात लखमादेव नवगावचे खेळाडू. प्रतिस्पर्धी मंगलमूर्ती थळ सोबत पुन्हा एक चांगला चेंडू आणि जोरदार अपील, फलंदाज बाद. धन्यवाद. धन्यवाद डीजे. याच दरम्यान आपण पाहतोय यासिनजी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट बोल्ड स्वरूपात. सौरभ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक रेकॉर्ड आहे. सौरभ माझा मित्र या ठिकाणी जॉईन झाला, ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बरंच काही इंटरेस्ट ठेवतो तो अलीकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सौरभ रेकॉर्ड आहे की भारतातर्फे हॅट्रिक घेतले चेतन शर्माने आणि तिन्ही फलंदाज बोल्ड स्वरूपामध्ये आउट झाले होते. हर्षल पाटील इथे गोलंदाजी करतोय आणि हर्षल पाटीलने सुद्धा लागोपाठच्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना त्रिफळाच्या स्वरूपात बाद केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि तो आहे खऱ्याखुरं 100% अर्थात 24 कॅरेटचं नाणं विकासदादा साखरकर. अर्थात विकासदादाचं क्रिकेटमधलं योगदान असेल, रायगड पोलीससाठी त्याने दिलेलं योगदान असेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या नव्या दमाच्या खेळाडूंना दिलेली विकासदादाने सुद्धा संधी ही वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणूनच विकासदादा हा आमचा साथी समालोचक मित्र असताना त्याचं जेवढं मार्गदर्शन आम्हाला असतं त्याच वेळेला त्याचं क्रिकेटमधलं निस्सीम असं ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आजच्या रात्री विकासदादाचा अनुभव मंगलमूर्ती थळ संघाला बराचसा उपयोगात येणार आहे. जोरदार अपील आणि याच वेळेला अपील फेटाळलं आणि त्याला 1 धाव नक्कीच मिळते. मंगलमूर्ती थळ संघाची धावसंख्या एकेरी धावसंख्येने वाढून अर्थात पंचांकडून लेग बाईटच्या स्वरूपात काही असं इशारा नाही, म्हणजे लेग बाईटच्या स्वरूपात येस इट इज. तर एक लेग बाईटच्या स्वरूपात धाव मिळाली आणि आमचे गुणलेखक संजीत मला कळवतात की धावसंख्या वाढून पोहोचते 24 पर्यंत. 24 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स इन अ लास्ट ओव्हर ही सिच्युएशन आहे. हर्षल पाटील या वेळेला आपण पाहतोय की हा चेंडू सुद्धा 2 पावलं स्टेप आउट करूनच खेळावं लागतोय तो फलंदाजाला. एकेरी धाव नक्की मिळणार आहे, परंतु कालच्या रात्रीचा कदाचित आजही कित्ता गिरवला जातोय. असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि किंबहुना कालचा रात्रीचा इतिहास म्हटला तर आज त्याची पुनरावृत्ती होते. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळणार नाही, परंतु कॉपी बुक स्टाईल किंवा क्रिकेटमधला टेक्निकल फटके असे जे शब्द आहेत त्या शब्दांची खऱ्या अर्थानं आज तुम्हाला या ठिकाणी मांदियाळी पाहायला मिळेल मैदानामध्ये. दरम्यान षटक संपले हर्षल पाटीलचं. लखमादेव नवगाव संघासाठी यशस्वी षटक. 4 षटकांचा खेळ संपला. 26 धाव फलकावरती लागल्यात. 27 धावांचं आव्हान असणार आहे ते लखमादेव नवगाव संघासाठी. मंगलमूर्ती थळ संघाने हॅलो हॅलो पंढरी हॅलो श्री अभिराज दळवी यांचा सत्कार करतील आमचे राकेश जी चव्हाण. अभिराज दळवी नवीन युवा नेता महेंद्र दळवी यांचे चिरंजीव युवा नेते अभिराज दळवी यांचा सत्कार आमचे राकेश चव्हाण. हॅलो गजानन साखरकर तसेच प्रकाश सावळे यांचा देखील गजानन साखरकर आणि प्रकाश सावळे आमचे थळचे महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करतील महेंद्र शेठ दळवी.
नवगावचे भानुदास कोळी यांचा देखील सत्कार करतील महेंद्रशेठ दळवी. तसेच चायबा चालमाळा झालाय मामा. भानुदास कोळी कुठं असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमचे विलास कोळी यांचा सत्कार कधी महेंद्रशेठ दळवी. थँक्यू महेंद्रशेठ. सुनील मानकर आणि राहुल हकने. हॅलो. महेंद्रशेठ दळवी हे विशेष सत्कार करत आहेत. संदीप गोपीनाथ म्हात्रे यांचा विशेष सत्कार आमचे महेंद्रशेठ दळवी करतील. यांनी एकत्र गुरं राखलेले आहेत आणि ह्यासाठी आमचे महेंद्रशेठ त्यांना विसरले नाहीत. बघा मित्र, श्रीमंत माणसे पावली भेटतात, परंतु मनाने श्रीमंत असणारा महेंद्रशेठचा माणूस मिळवण्यासाठी पावली झिजवे लागतात. असा महेंद्रशेठ दळवी यांचा व्यक्तिमत्व. धन्यवाद. आणि खरी गोष्ट आहे, आपण पाहतो की माणसं जोडणं ही एक सुंदरशी कला असतं आणि ती कला आज आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळते सन्माननीय महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून. आणि म्हणूनच महनीय व्यक्तींमध्ये आपण त्यांना पाहतो. त्यांच्याच वतीने आयोजित करण्यात आलेली आणि अर्थात पुरस्कृत करण्यात आलेली शिवशक्ती लोणारेतर्फे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा दुसरी इनिंग स्टार्ट होणार आहे. पण पुन्हा एकदा मी व्यासपीठाकडे वळतोय. विलास कोळी आणि जगदीश पाटील यांचा सत्कार करतील महेंद्रशेठ दळवी. श्री राऊत जगदीश राऊत यांचा सत्कार करतायत महेंद्रशेठ दळवी. जगदीश राऊत यांचा देखील सत्कार करतील महेंद्रशेठ दळवी. दिलीप बाळाराम तसेच उदय कटोर हे देखील अगदी आमचे जुने जाणते क्रिकेटपटू उदयजी कटोर यांचा सत्कार करतील आमचे मान्यवर महेंद्रशेठजी दळवी. कारण हे देखील अगदी क्रिकेटचे जुने जाणते क्रिकेट प्लेयर होते. थँक्यू उदयजी, आपण आलात. बाळराम पाटील मी टॉस साठी आमंत्रित करतोय आझाद 11 थळ संघाचा कर्णधार कलाकार बैलगाडी हौशी कलाकार. पत्रे सर 1 मिनिट फक्त मी तुमचा घेतो. टॉस साठी आमंत्रित करतोय आझाद 11 थळ संघाचा कर्णधार आणि गोलू 11 वर्सोली संघाचा कर्णधार. लगेच टॉस साठी यायचंय. फर्स्ट इनिंग झालेली आहे. सेकंड इनिंगच्या अगोदर आपला टॉस फर्स्ट इनिंगच्या अगोदरच आपला टॉस होणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही कर्णधार आलेला नाहीये. आझाद 11 थळ वर्सेस गोलू 11 वर्सोळी संघाच्या कर्णधाराला. कारल्याचे निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय दिलीप बाळाराम पाटील, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिलीप बाळाराम पाटील. वळीव मैदानाकडे ज्या ठिकाणी मंगलमूर्ती थळ संघ क्षेत्ररक्षणाला होता. टॉस आमचे उडवतील उमेश वर्तक. थँक्यू डीजे. हॅलो डीजे.
कामारले ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागावकर साहेब जर आले असतील तर त्याने व्यासपीठावर यायचं आहे. कामारले गावचे सरपंच उपसरपंच मंगेश नागावकर यांचा सत्कार करतायत आमचे महेंद्र शेठजी दळवी, उपसरपंच कांबारले. थँक्यू मंगेशजी, आपण आलात, आपले अभिनंदन. दिलीप बाळराम पाटील यांचा देखील सत्कार करतील आमचे महेंद्र शेठ दळवी. प्रमोद जानू नाईक कारले ज्येष्ठ शिवसैनिक यांनी देखील यायचं आहे. ज्येष्ठ शिवसैनिक थँक्यू. श्री शाबीर कुरेशी यांचा सत्कार करतील महेंद्रजी दळवी. शाबीर कुरेशी. लाईटचे कदम जर कुठे असतील, प्रकाश झोत कमी झालेला वाटतो, लाईटचे व्यवस्थापक कदम. वर्तक आपले उमेशजी वर्तक टॉर्च उडवतील. पत्रे सर थोडं थांबवतो तुम्हाला मी. थँक्यू चालू करा आपला. ओके, धन्यवाद. वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान घेऊन लखमादेव नवगाव संघ मैदानात उतरला. एक फलंदाज बाद सुद्धा झालाय आणि दुसरा फलंदाज बाद होता होता वाचलाय, मात्र दुसरा फलंदाज यावेळेला बाद होणार. विघ्नेश बादून परततोय. थँक्यू जीजे. हॅलो, इथे आपले संगीतकार रोहित पाटील, आपले गायक रोहित पाटील यांचा सत्कार आमचे महेंद्र शेठजी दळवी करतील. रोहित पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपले संगीतकार गीतकार ज्याने आपल्या गायकीचा दबदबा ठेवलेला असे रोहित पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील महेंद्र शेठजी दळवी. महेंद्र शेठजी दळवी. एक मिनिट. संगीतकार आमचे रोहित पाटील यांचा सत्कार करतात महेंद्र शेठजी दळवी साहेब. थँक्यू रोहित. जगे हा, आपण स्क्रीन साठी चालू करा जगे आपले कॉमेंट्री. होय होय. आणि थोडी विनंती आहे की आपण स्कोर पर्यंत पोहोचूया, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय 5 धावा लागल्यात. 2 महत्वाचे फलंदाज बाद परतलेत आणि 24 कॅरेटचं खणखणीत नाणं विकासदादा साखरकर गोलंदाजीला. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा आणि पंचांचा इशारा येतोय. ॲज पर लॉ नंबर 25 इट्स अ वाईट डिलिव्हरी. एका धावेने फरक पडणार आहे नक्कीच लखमादेव नवगाव संघाला, कारण एक धाव महत्वाची. 6 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणाला बदलतो आणि प्रत्येक एक क्षण सुद्धा क्रिकेटमध्ये
पराभवाच्या छायेतून विजयापर्यंत नेऊ शकतो हे माहिती आहे. विकास दादाने जोरदार अपील केले. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणि याच वेळेला आपण पाहतोय तिसरा महत्वाचा फलंदाज लखमादेव नवगाव संघाचा बाद होतोय. हेच आपण पाहिलं की 27 धावांचं आव्हान सोपं असेल, साधं असेल, माफक असेल अशा पद्धतीने नाहीये. तर त्याच वेळेला आव्हान कसं आहे हे पेलून तुम्हाला खेळायला लागणार आहे. कारण इथे 24 चेंडूत 27 धावा बऱ्याच अंशी मॅटर करतायत. 24 चेंडूमध्ये कधी तुम्ही 60 धावा चेस केलेल्या असतील, पण आज मैदान वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे, चेंडू वेगळा आहे आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी सुद्धा त्याच ताकदीने उतरलेला आहे. आपल्या संपूर्ण या गटातील अर्थात जिल्हा परिषद गटातील हे सर्व संघ, पंचक्रोशीतील संघ असं आपण विविध विशेषणं लावून बोललो तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की खेळ क्रिकेटचा खेळतोय. इथे विजय आणि पराजय याच्यामध्ये तुम्ही खेळाडू म्हणून अंतराने उभे राहिलेले आहात आणि अशा वेळेला प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे चालावंच लागेल. विकास दादाला हे बरोबर माहिती आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या समवेत आहे. रायगड पोलीसचं नेतृत्व करण्याचं सुद्धा धारिष्ट्य त्याने दाखवलं आणि किंबहुना रायगड पोलीसचा एक महत्त्वाचा संघ उभा करण्यामध्ये सुद्धा त्याची कामगिरी आहे. आणि हेच मी म्हणतोय की 24 कॅरेटचं खऱ्या अर्थानं सोन्याचं नाणं ते का, त्याचं उत्तर, त्याचं प्रत्यय त्याने आपल्या मागच्या चेंडूवर दिला. हर्षल पाटील मैदानामध्ये आला. इथे एक धावासाठी झगडावं लागेल हे लखमादेव नवगाव संघाला पूर्णपणे त्याचा प्रत्यय आलाय आणि अशा वेळेला आक्रमक पद्धतीला थोडीशी का होईना मुरड घालावी लागेल. किंबहुना या मैदानामध्ये प्रत्येक धावेसाठी शर्तीची झुंज द्यावी लागेल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं यासिनजी. कारण 24 चेंडूत जेव्हा जिंकण्यासाठी 27 धावांची गरज होती अशा वेळेला आपण पाहिलं की 3 महत्वाचे फलंदाज माघारी परतले. सुजय बाद झाला, त्याच नंतर आपण पाहतोय विघ्नेश बाद झाला, गुरु बाद झाला आणि जबाबदारी महत्वाची ती ठेवले ती अर्थातच आता गुरु बाद झाल्यानंतर सिद्धेशच्या खांद्यावरती येऊन टेपले. पण सिद्धेश हा सुद्धा तेवढाच सेन्सिबल क्रिकेटर पाहायला मिळतोय. एक महत्वाची सूचना आहे, स्क्रीन ऑपरेटर आपण कुठे असाल तर लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि पंढरीनाथ डेपे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्क्रीन ऑपरेटर. ओळीया मैदानामध्ये हर्षल पाटील मोठा फटका खेळतोय जरूर, परंतु घोषित परिसरात जाणार चेंडू जिथे एकच धाव मिळणार आहे. या एकेरी धावांना धावसंख्येत भर जरूर पडेल. थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणतात आणि मला वाटतं कदाचित हर्षल पाटील आणि त्याच्या साथीदार खेळाडूची हीच भूमिका असावी. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे पहिल्यांदा मंगलमूर्ती थळ फलंदाजी करत होता, पहिल्या षटकात यासिनजी 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या होत्या, म्हणजे पहिल्या 2 षटकात 14 आल्या होत्या, अद्यापर्यंत 9 आल्यात. विकास दादा चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. विवेक झेल टिपतोय, फलंदाज बाद. हॅलो, थँक्यू डीजे. दत्ता सगर आता जो कॅच पकडला आहे विकू ठाकूर याच्यासाठी श्री दत्ता सगर यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री दत्ता सगर यांच्याकडून. हे दत्ता सगर यांची टीम आहे महेंद्र शेठ. 9 त्यामुळं 9 ठाकूर यांना आम्ही 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. 9 धावा झालेल्या आहेत आणि अर्थात दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. 9 आल्यात म्हणजे 33% धावा झाल्यात असं माझे गुणलेखक संजित म्हणतात. स्टॅटिस्टिशियनच्या बाबत संजित यांचा हात आपल्याकडे कोणी धरणार नाही आणि त्यामुळे 66.67 धावा पाहिजे असंही ते मला म्हणाले. म्हणजे 18 धावा पाहिजेत, पण अजून 12 चेंडूंचा खेळ झालेला नाही. 11 चेंडूंचा तब्बल खेळ झालेला दिसतोय. 13 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. समीर आलाय नॉन स्ट्राईक एंडला, समीर दखणे आणि विकास साखरकरचा हा चेंडू. हा या वेळेला मात्र यष्टी रक्षकाच्या हातातून हा फेविकॉल का जोड निसटलाय. निसटला झेल की निसटली मॅच हे येणारा वेळ ठरवेल. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती यासिनजी पाहिलं तर 9 धावा लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं सामन्यातलं अंतर बरंचसं बदलणार सुद्धा आहे.
12 चेंडूंमध्ये 18 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये 18 धावा पूर्ण करताना लखमादेव नवगाव संघाची एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असणार किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी मंगलमूर्ती थळ संघाने काय विचार केलेला असेल, कारण हे मैदान वेगळं आहे आणि किंबहुना परिस्थिती फार वेगळी आहे। या मैदानावरती चौकार षटकारांची झुंज तुम्हाला द्यावी लागणार नाहीये, तर या मैदानावरती टेम्परामेंट फार महत्त्वाचं असणार आहे, तुमचं टॅलेंट महत्त्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गुणात्मक खेळाला संख्यात्मक खऱ्या अर्थानं लक्ष द्यायचं असेल तर तुम्हाला इथे एकेरी दुहेरी धावांचं रूपांतर खऱ्या अर्थानं मोठ्या धावसंख्येमध्ये करण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यावी लागणार आहे। हे असं काही गणित तुम्हाला जमणार आहे का? अर्थात हे गणित पहिली दुसरी इतकं सोपं असलं तरी सुद्धा पुढच्या वर्गात गेल्यानंतर कोणीही मागच्या वर्गात बसत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं। समीर दखणे खेळतोय हा फटका, अर्थातच मिड विकेटला एक एकेरी धाव त्याला मिळणार। हे एकेरी धावानं समीकरण काहीसं बदललं। 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। भाषा षटकारांची नसणार, कारण क्षेत्रव्यूह आपण पाहतोय जेव्हा गोलंदाजीला आदित्य आलाय, आदित्य सलामीला आलेला फलंदाज अर्थात तोच आता गोलंदाजीच्या रूपात। आदित्याचा हा चेंडू आपण पाहतो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला बायच्या स्वरूपामध्ये, अर्थात एक धाव सुद्धा मिळाली आणि 10 चेंडू येणं बाकी आहेत। सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। यष्टीरक्षक काही यष्ट्यांपासून दूर उभा राहतोय, 1 पॉइंट, एक त्याच वेळेला शॉर्ट कव्हर, सॉरी अंपायर्स म्हणतात की हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव गेलेली आहे। बाईटचं कन्व्हर्जन अर्थात चेंडूकरण लागून गेला होता, त्याचप्रमाणे एकेरी धावांना समीकरण बदललेलं जे सांगितलं की 10 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। एक डीप कव्हर पाहायला मिळतोय, त्याच वेळेला एक एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वायडेस्ट लॉंग ऑफ, वायडेस्ट लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असा क्षेत्रव्यूह। ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा, अर्थात क्षेत्रव्यूह आपण पाहतोय ज्या वेळेला असा तैनात केला गेलाय त्याच वेळेला ऑफस्टमच्या बाहेर आखूड टप्प्याचे चेंडू, म्हणजे ही रणनीती नक्की कशाला पोषक आहे असं म्हटलं तर फलंदाज रिव्हर्स खेळेल की काय ही शंका काही अंशी गोलंदाजाच्या मनामध्ये येते आणि जेव्हा गोलंदाजाच्या मनामध्ये असे काही प्रश्न निर्माण होतात तेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटमधलं काहीसं बदललेलं स्वरूप सुद्धा मित्रांनो पाहायला मिळतं, कारण अलीकडे कुणी सरळ बॅटने किंवा त्याच वेळेला पुढे येऊन केवळ सिंगलसाठी खेळत नाही, तर तो मोठा फटका खेळण्यासाठीच मैदानात गेलेला असतो। काही अंशी अप्रोच बदललेला आहे, 6 षटकांचे सामने 4 षटकांवरती आणि मग 4 षटकांमध्ये मोठे फटके मारूनच मॅच जिंकवायची अशाच पद्धतीची मनस्थिती। 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, पण त्याच वेळेला सिद्धेश मात्र या वेळेला टेम्परामेंट दाखवतोय, कारण सिद्धेशला माहिती आहे आपल्याला या सामन्यामध्ये लखमादेव नवगाव संघाला विजयाची चाहूल जी काही अंशी का होईना लागू शकते त्याचे उत्तम नमुना फक्त आपणच पेश करू शकतो। त्याचं कारणच आहे की एक धाव काढण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच धावेचं दुहेरीमध्ये तो रूपांतर सुद्धा करू शकतो। समीर दखणे खेळतोय या वेळेला, परंतु डिक्लेअर एरियामध्ये 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे त्याला। एकेरी धावांना धावसंख्या वाढून 14 पर्यंत पोहोचते, अजूनही सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे, तर 8 चेंडू येणं बाकी आहे। हा सामना कसा रंगणार, अर्थात मंगळमूर्ती थळ जिंकणार की लखमादेव नवगाव जिंकणार तोच जो शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं विजयासाठी झुंजण्याचा प्रतिकार करणार, पण हार आणि जीत याच्यामध्ये अंतर असतं, तेच प्रतिकार करणाऱ्या शक्तीचं। ही शक्ती युक्तीनिशी बाहेर आली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं मैदानामध्ये सामन्यामधली विजयश्री प्रत्येकाच्या ताब्यात येऊ शकेल। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, यस नो अँड यस इट इज। ही स्थिती आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, निर्माण होते। अर्थात 7 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 11 धावांची। 24 चेंडूतलं 27 धावांचं अंतर बदललंय आणि आता शेवटचे 7 चेंडू येणं बाकी आहेत। लखमादेव नवगाव जिंकणार की मंगलमूर्ती थळ जिंकणार, अर्थात लखमादेवाचा आशीर्वाद नवगावकरांना लाभणार की मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा थळवाल्यांना पावणार, त्याचं उत्तर केवळ पुढच्या 7 चेंडूवर डिपेंड आहे। यावेळेला मोठा फटका खेळतोय, यस इट इज, इट्स अ कडक। बावीस धावा धाव फलकावरती, चेंडू पुढ्यात भेटला आणि मी म्हणतो नेहमीच की पुढ्यात भेटलेला चेंडू हा वाढदिवसाचा प्रेझेंट असतं, प्रेझेंट स्वीकारायचं असतं। 6 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज आहे। लखमादेव नवगाव संघाचं धावांचं अंतर बदललंय, मंगलमूर्ती थळ संघावरचं प्रेशर बदललंय आणि अशा वेळेला वाढदिवसाचं प्रेझेंट हे जसं आपण आईकडून, वडिलांकडून, गर्लफ्रेंडकडून, बायकोकडून मिळाल्यावर स्वीकारतो, तीच परिस्थिती आज समीरने या ठिकाणी स्वीकारली आणि हे प्रेझेंट स्वीकारून षटकारासाठी भिरकावून दिला। 6 चेंडू येणं बाकी, 5 धावांची गरज, काय होणार, काय बिघडणार सांगण्यासाठी घेऊन चलतो यासिन जी यांच्याकडे। आता जो षटकार मारलेला आहे
त्याच्यासाठी श्री दत्ता सगर यांच्याकडून 1000चं बक्षीस आलेलं आहे. या षटकारासाठी श्री दत्ता धन्यवाद सुनील जी, धन्यवाद. यांच्याकडून फिर से एक बार दोस्तों आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तेकबाल करता हूं और आप सभी को बताना चाहूंगा कि अब बचे हुए 6 गेंदों में 5 रनों की जरूरत लखमादेव नवगांव को जीत हासिल करने के लिए, जीतने के लिए, इस मैच में, इस प्रतियोगिता में बने रहने के लिए. बहुत ही निर्णायक अवस्था में ये मैच आ चुका है. ऐसा लग रहा था कि ये मैच लखमादेव नवगांव के हाथों से फिसल गया है, मगर हम देख सकते हैं फिर से एक बार गिरगिर की तरह यहाँ पे रंग बदला है इस क्रिकेट ने. और एक छक्का लगाया था समीर दखने ने और फिर से एक बार एक मनोरंजन करते हुए आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का और एक रोमांचकारी मैच यहाँ पे होता हुआ. नए गेंदबाज संदेश परकर अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम अर्थात चौथा ओवर लेके आए हैं. जीतने के लिए बचे हुए 6 गेंदें और 5 रन. हालांकि 5 रन हमें यहाँ से बहुत ही आसान दिखाई दे रहा है दोस्तों, मगर कल अब मैं याद दिलाना चाहूंगा जो इस मैदान पर सिर्फ 4 ओवर में 8 रन हो चुके थे, 8 रनों पर ऑल आउट हो चुका था. तो 8 रन बनाने के लिए पूरी टीम यहाँ पे उन्होंने खर्च की थी. तो यहाँ पे 5 रन बनाना इतना आसान भी नहीं है. यहाँ पे एक रन बनाना बहुत ही जद्दोजहद का काम होता हुआ बल्लेबाजों के लिए. और जिस तरह से रेगिस्तान में चलते हुए पानी मिलता है उस तरह से यहाँ पे समीर दखने की छक्के की सहायता से यहाँ पे फिर से एक बार जीवन दान मिला है लखमादेव नवगांव को. यहाँ पे 6 गेंदे 5 रन. संदेश पर दौड़ पड़े. शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर डब्बा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी. बल्लेबाज सिद्धू ने मारने का प्रयास किया था मगर गेंद उनके शरीर से जाके टकराई. अंपायर का इशारा यहाँ पे लेग बाय का. 1 रन जरूर यहाँ पे. अब यहाँ पे जैसे भी रन आए, जिस तरह से भी रन आए, आना बहुत ही जरूरी लखमादेव नवगांव के लिए. यहाँ पे सिर्फ आम खाने से मतलब गुटला, यहाँ पे पेड़ गिनना नहीं है. जिस तरह से भी आए यहाँ पे रन आने जरूरी, क्योंकि हम बचे हुए 5 गेंदों में अब 4 रनों की जरूरत. एक रन के लिए यहाँ पे बहुत ही मेहनत करनी होगी, यहाँ पे जद्दोजहद करनी पड़ेगी. एक छक्का लगाने के बाद जरूर जीवित किया है, मैं कहूंगा इस मैच में रोमांच भर दिया है. रोमहर्षक मैच होता हुआ, कांटे के टक्कर कांटे का मुकाबला होता हुआ. अगली गेंद संदेश की. फिर से एक बार खेल दिया, इस मरतबा स्क्वायर लेग सी मारेगा के बाहर. ज्योति विज्ञान और अंपायर की तरफ से इशारा आता हुआ. अंपायर के इशारे की हम जरूर इंतजार करेंगे, क्योंकि बहुत ही जबरदस्त शॉट लगा था. अंपायर की तरफ से इशारा. अंपायर का इशारा आता हुआ जरूर. 1 रन. डिक्लेयर जोन में गेंद जा चुकी थी, जरूर छक्का था मगर डिक्लेयर जोन में छक्का था दोस्तों. इस वजह से यहाँ पे 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों भी बल्लेबाजों को. शानदार शॉट समीर दखने द्वारा, मगर बैड लक रहे, तकदीर ने यहाँ पे साथ नहीं दिया. वरना यहाँ पे 6 रन अगर मुकम्मल होते थे तो ये मैच भी उनके पक्ष में चला जाता. मगर फिर से एक बार यहाँ पे नए सिरे से शुरुआत करनी होगी समीर दखने को, क्योंकि हम देख सकते हैं अभी भी जीतने के लिए 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है. संजीत हमसे कहते हुए 3 रन बनाना दोस्तों यहाँ पे इतना मुश्किल है कि एक रन के लिए जबरदस्त मेहनत करती हुई हमने कल देखा था, आज भी देखा था, पूरी तरीके से झगड़ते हुए देखा था. यहाँ पे राह आसान नहीं है, बहुत ही कठिनाइयों भरी राह, यहाँ पे कांटों भरी राह हमें दिखाई देती हुई. मगर समीर दखने एक इनफॉर्म बल्लेबाज. फिर से एक बार संदेश. इस मरतबा ढीले हाथों से खेल दिया शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में, मगर एक विकेट कीपर ने लंबी दौड़ लगाई. हालांकि गेंद वहीं पे रुक गई थी और जैसे ही देखा नो मैंस लैंड, वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं है. बहुत ही अच्छी तरीके से लंबी दौड़ लगाई. एक अच्छा यहाँ पे कॉल देखने को मिला, एक दूसरे के ऊपर भरोसा देखने को मिला और 1 रन दौड़कर पूरा करते हुए अपने टीम को धीरे धीरे जीत की दहलीज तक पहुंचाते हुए, जीत की जरूर खुशबू यहाँ पे सूंघते हुए सभी लखमादेव नवगांव के खेमे में बैठे हुए उनके फैन फॉलोअर्स जरूर यहाँ पे कुछ रणनीति बदलते हुए विकास जी साखरकर वहां पे मौजूद है. वो सोच रहे हैं कि अब यहाँ पे रिस्क उठाना होगा, धोखा स्वीकारना होगा, तब जाके यहाँ पे कुछ मैच में फिर से एक बार जीवित हो सकती है. वरना इस मैच
के जरिए से वो प्रतियोगिता से बाहर जाना होगा, क्योंकि एक एक रन बचाना होगा। यहाँ पे बहुत बड़ी जिम्मेदारी। आणि यासिनजी हेच आपण पाहतो की आता बघा क्षेत्ररक्षण बदललं म्हणजे प्रत्येक वेळेला फलंदाजावरती दडपण आणण्याचा प्रकार गोलंदाजांच्या रूपाने होत होता, पण आता क्षेत्ररक्षकांच्या रूपाने हा दडपण आणण्याचा प्रकार पाहायला मिळतोय। जरूर संदीप जी, क्योंकि यहाँ पे एक रन अगर होती है बना पाते हैं लखमादेव नवगांव तो ये मैच टाई हो जाएगा, और यहाँ पे नहीं चाहते हैं गेंदबाजी करने वाली टीम की ये मैच टाई हो। अगली गेंद संदेश की, मगर इस मर्तबा बैकफुट पे जाके कट किया उसे, बहुत ही खूबसूरती के साथ एक रन तो पूरा कर लिया। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन पूरा होता हुआ ये मैच लखमादेव नवगांव की झोली में। बहुत बहुत अभिनंदन। डीजे हॅलो हॅलो, थँक्यू डीजे। श्री मिलिंद कांबळे व्यासपीठावर यांची कृपा करावी। मिलिंद कांबळे हॅलो, मिलिंद कांबळे यांचा सत्कार करतील आमचे महेंद्र शेठजी दळवी, जागृतीचे पूर्व क्रिकेटर आमचे कांबळे साहेब। या दरम्यान मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आणि महेंद्र शेठ दळवी, मिलिंद कांबळे